आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. तर मंडळी आमच्या कोकणातलं मुजीत ऐकलं ना, कोकणातलं मुजिक ऐकलं ना की अंगातलं रक्त नुसतं सलसलत. शपथ सांगता खोटा नाही सांगत. आम्ही कोकणातनं नमन करताव आणि नमनात आम्ही अशी वेगवेगळी सोंगा आणताव. आणि सोंगात ना आमच्या नमनात एक आम्ही किरसुनीचा वाघ दाखवताव. हसताव काही शपथ खोटा सांगत नाही. असं पुढं वाघाचा सोंग लावायचं, पाठी शेपटी म्हणून किरसुनी बांधायची. तुम्हाला सांगतो सरांनो, आम्ही हा गावात वाघ दाखवतो ना, सगळं आमच्या वाघावर नुसतं तुटून पडतात. मोठू बिटू काही करूच नका. पण झालेलं काय आहे, आमची ही मुंबईची पोरं आहेत ना, ती म्हणाली अण्णानो आपला एवढं गावात नमन फेमस आहे, किती दिवस हा किरसुनीचं वाघ दाखवायचं. म्हटलं म्हणजे रे आपण चेनचा वाघ दाखवूया. चेनचा वाघ. मला पण हाच प्रश्न पडला हो. म्हटलं चेनचा वाघ. अण्णानू म्हणतो ऍक्च्युली वाघासारखा दिसतो ता. ऍक्च्युली माहित नाही तुम्हाला. सेम टू सेम. पण तो फक्त असं हा घ्यायचं, दोन ढेंगा अशी पेंटी सारखी घालायची आणि असे सरटासारखं दोन हात घालायचे आणि सगळं सामान सांभाळून हलू चेन करायची. आमचा गंगाराम वाघ नाचवतो. त्याला म्हटलं जमल काय रे. गंगारामांचा हुशार हो. असं मी म्हणतो किती वाघ नाचवले. कोण म्हणतो गंगाराम आता वाघ चेनचा येणार. ह सगळं कल्ल्या मुलं हीच हो माणसा जमली ना हो गावातली. नुसता असा किलोच माणसांचा. आणि काय सांगू तुम्हाला, ही जो लाइटिंग लावलेली फिकरिंग फाकपूक फाकपूक. आणि लक्षात ठेवा चेनचा वाघ गावात सगळा नुसतं काय विचारू नका. चेनचा वाघ येणार, राजा मारणार. तुम्हाला सांगता राजान बाण धरलेलाच होता. आता चेनचा वाघ येणार, पब्लिक मधनं एंट्री करणार. सांगतो तुम्हाला, हा लाइटिंगचा फोकस मारलेला, लोक टाल्या वाजवतायत आणि काय एवढी एवढी पोरांच्या चड्ड्यावाल्या पण केली. सांगता वाघ येणार ना हो. आणि वाघ आला, टाल्यांचा कडकडाट. वाघ आला आला आला. राजान बाण ताणला आणि राजान बाण ताणल्यावर वाघ स्टेजच्या सामने आला आणि वाघ रडायला लागला. शपथ वाघ रडायला लागला. म्हटलं गंगारामा काय रे. अण्णानो असं केलं. आमच्या गंगारामाचं सगळं फाउंडेशन कुत्र्यांनी जो फाडून टाकलं. अरे गंगारामा म्हटलं हा केलंस काय. नंतर मला समजलं काय झालेलं. आम्ही त्या किरसुनीचा वाघ दाखवत आहो ना, तर आमच्या कुत्र्यांना भय वाटली लागो. त्यांना तर माहिती, पण हा पोरांनी चेनचा वाघ आणली ना, हा आमच्या कुत्र्यांनी बघितलेला ना. तर हा जो गंगाराम आल्यावर सगळं बिलागलं की नाही, ह्याच्या फाउंडेशनचा सगळा कुसकूर. गंगारामाला म्हटलं हिथंच थांब. राजाला म्हटलं भूमिकेतनं बाहेर ये. आधी गंगारामाला ताब्यात घे आणि सिव्हिलला ऍडमिट कर. शपथ सांगता दादा तुला सांगतात त्यावेळी ठरवलं आता चेनचा वाघ दाखवायचा. आता नमन थांबवायचं नाही म्हणून ताबडतोब परत जुना हा आमचा किरसुनीचा वाघ सजवलेला. आणि मग मी स्वतः राजा झालो आणि दादा कसा. आणि मग म्युझिक चालू झालं. बिदाम तम बिदाम तम तम बिदाम बिदाम तम बिदाम बिदाम तम बिदाम बिदाम तम बिदाम बिदाम तम. क्या बात है, क्या बात है. जबरदस्त. मला माफ करा, आय एम सॉरी, पण मी सचिनला माझ्या गँग मध्ये घेतलेलं आहे. याला काय अर्थ आहे यार. सचिन तू वेडा आहेस का. अरे बाप रे माझा आवाज बसला. माझं पण तर झालंय 2 दिवस. वा 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 सचिन. मला सचिनला एक मिठी मारायची आहे. हक्का आहे, हक्का आहे. प्लीज प्लीज.
असं म्हणतात की कुठल्या तरी एका कलेवर प्रेम करावं, पण आता इथे येणाऱ्या महाशयानं संगीतावर प्रेम केलंय. नेमकं कुठल्या संगीतावर प्रेम केलंय चला पाहूया. स्वागत करूया अहिल्यानगरच्या पूर्णानंदचं, ठाण्याच्या सिमरनचं आणि मुंबईच्या आरतीचं. मारली मिठी वत्सला मी मज मी आलोय ग. बसली गो मी मज हार पुन्हा बसली ग. ही चाल पण चांगली. अहो हा म्हणते तुमच्या आवडीची मसूरची डाळ करणार आहे बरं का मी आज. आतमध्ये मसूर, बाहेर हा सूर. इसमें मेरा क्या कसूर? क्या कसूर, क्या कसूर, क्या आमचे हे म्हणजे ना सर म्हणजे ना सर. काल सिनेमा कसा वाटला हो तुम्हाला? सिनेमा? अरे बापरे, म्हणजे बोलायचं नव्हतं का? कोणता सिनेमा? ते सय्या पकडो मोरे भैया. गप की भैया. तिला कशाला गप्प करताय? तू कुठे पाहिलंस त्यांना? ते निलायम टॉकीज आहे ना, तिकडे असं मोठं होर्डिंग लागलं होतं, तिकडे सर असे. तू तिथे काय करत होतीस? तुम्ही तिथे काय करत होता? कोणाची भैया पकडायला गेला होता? अगं ते गीताच्या गीता? ते त्या सिनेमामध्ये राग यमनवर आधारित एक गीत आहे, त्या गीताच्या अभ्यासासाठी मी तिथे गेलो होतो. अच्छा, राग यमन होय. रे ग. अगं राग यमनचा अभ्यास करताय ते अनेक वर्ष झालं. तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. आमचे हे तसे नाहीत. हा आमचे हे म्हणजे ना सर म्हणजे ना सर. गजरा गजरा दिलात की नाही तुम्ही बाईंना मायात? गजरा मार डाला मार डाला. ला सरला कोमलनी कोमलनी गजरा काय बोलतीये ती? काय झालं? मी सिनेमा पाहत होतो तर मला खूप शिंका येत होत्या. मग डॉक्टर काय म्हणाले, तुम्ही मोगऱ्याचा गजरा आणा आणि त्याचं वास घा, शिंका जातील. शिंका गेल्या ग. असा कुठला शहाणा डॉक्टर आहे? फोन लावा. रील बघितलं होतं ते. रील दाखवा. नाही ते रील वर गेलं परत आलंच नाही खाली. बायको पण वर जाईल ना, परत येणार नाही खाली. अगं काय वत्सला, तुझा माझ्यावर विश्वास नाही? मी खरंच सांगतोय, तुझी शपथ. अगं बाई, माझी शपथ घेताय तुम्ही? अगं ए, माझी शपथ अशी खोटी नाही घ्यायचे. ते तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. आमचे हे बाई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुमचे हे हा हा हा. आता सगळं सांगावंच लागणार बहुतेक. बाई, तुम्हाला माहितीये शाळेत ना सगळे जण बोलत असतात ह्यांचं आणि त्या गीताबाईंचं काहीतरी झंगाटच आहे. स्टाफ रूम मध्ये तुम्ही दिलेला डब्बा असं एकत्र बसून खात असतात माहितीये. आमचे हे म्हणजे वत्सला वत्सला थांब. वत्सला आमचे सर म्हणजे ना आईला. तोच चंद्र भात. सर तो लागला बर का? अगं खड्ड्यात गेलीशी शिकवणी. काय चालू होते? कधी जाता येतं? बाप रे, फारच मजा आली. बघूया आता तुम्हाला तिघांनाही आपल्या गँग मध्ये कोण समाविष्ट करून घेतंय. 3, 2, 1. पीजे अर्थात प्रियदर्शन जाधव. आरती. मेरा फेवरेट बनता है, पूर्णानंद को लेना चाहता हूं. काय? अबे यार. हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या.